मोर्चालाही पक्षीय लेबल लावू नका आणि उद्या विजयी मेळावा झाला तरी त्याला पक्षीय लेबल लावू नका. या सगळ्या गोष्टी ह्या निवडणुकीच्या वेळेला बघता येतील का, विचार करता येईल त्या गोष्टींचा. त्याचा विचार आत्ता करून चालणार नाही. महाराष्ट्रात सध्या जिथे पाहावं तिथे ठाकरे बंधूच म्हणजेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य राजकीय एकजुटीची चर्चा होती. दोघेही वेगवेगळ्या राजकीय वाटांनी गेल्यानंतर अनेक वर्षांनी एकाच व्यासपीठावर किंवा किमान एकाच युतीत दिसतील का, हा सस्पेन्स सध्या राज्याच्या राजकारणात जोरात होता. परंतु हा सस्पेन्स आता संपला आहे, कारण दोघे भाऊ आता 5 जुलैला मराठीचा विजय मेळाव्यासाठी एकत्र येणार आहेत. मात्र निवडणुकीसाठी ही एकत्र येणार का, याचा सस्पेन्स अजूनही आहेच. आणि याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली खोचक प्रतिक्रिया सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. ही प्रतिक्रिया कोणत्याही प्रचार सभेत, मोठ्या भाषणात दिलेली नव्हती, तर ती दिली गेली एका अत्यंत औपचारिक कार्यक्रमात. महाराष्ट्र भाजप अध्यक्ष पदासाठी रवींद्र चव्हाण यांनी दिलेला अर्ज भरताना. काय आहे हे प्रकरण, चला जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल एमएच. मंगळवारी 25 जून रोजी भाजपचे नेते रवींद्र चव्हाण यांनी महाराष्ट्र भाजप अध्यक्ष पदासाठी आपला उमेदवारी अर्ज भरला. हा अर्ज पक्षाच्या मुंबईतील कार्यालयात भरला गेला. या अर्ज भरताना अनेक भाजप नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. विशेषतः देवेंद्र फडणवीस स्वतः त्यांच्यासोबत होते. हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की रवींद्र चव्हाण हे ठाणे कोकण विभागात भाजपचे महत्त्वाचे चेहरे आहेत आणि हे क्षेत्र मनसे व शिवसेनेच्या प्रभावाच्या पलीकडे जात नाही. त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधूंची जवळीक व त्या संभाव्य समीकरणाचे पडसाद भाजपच्या अंतर्गत समीकरणावरही परिणाम करू शकतात. त्यामुळे फडणवीस यांना विचारण्यात आलं की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एकत्र आले तर तुम्ही याला कसं पाहता. या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांनी एकाच वेळी विनोदी, मिश्किल पण तरीही गंभीर असा राजकीय संदेश देणारे उत्तर दिले. ते म्हणाले, दोन भावांनी एकत्र येऊ नये असा मी कोणताही GR काढलेला नाही. त्यानंतर काही क्षणांनी त्यांनी यावर अधिक भर देत पुढे म्हटलं की जर ते दोघं एकत्र येत असतील तर मला अतिशय आनंद होईल. त्यांनी एकत्र यावं, क्रिकेट खेळावं, हॉकी खेळावी, टेनिस खेळावं, स्विमिंग करावं, जेवण ही एकत्र करावं. आम्हाला काहीच देणं घेणं नाही. दोन भाऊ एकत्रित येत होते म्हणून तुम्ही त्यांचा बंदोबस्त केला, ही मराठी माणसाचं बघत नाही असं म्हणतात. मला असं वाटतं की समजा मी एखादा निर्णय घेतला आणि दोन भावांना एकत्रित यायचा आहे, तर मी काय असा GR काढलाय दोन भावांनी एकत्रित येऊ नये असा ते GR काही मी काढलेला नाही. बाकी त्यांनी एकत्रित यावं, क्रिकेट खेळावं, हॉकी खेळावी, टेनिस खेळावं, स्विमिंग करावं, जेवण करावं, आम्हाला काही अडचण नाही. हास्याचे फवारे उडवत हे वक्तव्य दिलं गेलं असलं तरी त्यामागील राजकीय संदर्भ गंभीर होता. फडणवीस यांच्या या विधानातून स्पष्टपणे दिसून आलं की भाजप ही ठाकरे बंधूच्या एकत्र येण्याच्या शक्यतेकडे हसतंय, पण ती शक्यता लक्षात ठेवून बोलतंय सुद्धा. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघे बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार, पण शिवसेनेतून राज ठाकरे यांनी 2006 साली बाहेर पडून मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली आणि त्यानंतर ते दोन बंधू राजकारणात भिन्न वाटांनी गेले. अनेक वेळा त्यांनी एकमेकांवर उघडपणे आरोप प्रत्यारोपही केले. राज ठाकरे यांनी तर उद्धव ठाकरे यांच्यावर इतिहासातून बाहेरच पडत नाही असं वक्तव्यही केलं होतं. काल झाली ही सगळी भाषणं, ते उद्धव ठाकरे इतिहासातनं बाहेरच येत नाही. सारखं वागणं गाडतंय. इथून अब्दाली आला, तिथून अफजल खान आला, इथून शाहिस्ते खान आला. अरे महाराष्ट्राबद्दल बोल. पण गेल्या काही महिन्यांपासून राज यांच्या भाषणात उद्धवबद्दल सौम्य सूर दिसू लागला होता आणि आता दोघे भाऊ 5 जुलैला मराठीचा विजय मेळाव्यासाठी एकत्र येणार आहे, म्हणून यांच्या निवडणुकीसाठी एकत्र येण्याची शक्यता आहे. मात्र राज ठाकरे यांनी समीकरणाबद्दल काही वेगळंच वक्तव्य केलं आहे. प्रश्न असा मी परत तुम्हाला तेच सांगतो, तुम्ही त्या मोर्चालाही पक्षीय लेबल लावू नका आणि उद्या विजयी मेळावा झाला तरी त्याला पक्षीय लेबल लावू नका. कसं आहे, युत्या, आघाड्या, या सगळ्या गोष्टी, निवडणुका, या सगळ्या गोष्टी येत जातील, जात जातील, सगळ्या गोष्टी होत राहतील. मराठी भाषा संपली, परत नाही येणार. कळलं का?
कारण भाषा ही संस्कृती टिकवत असते. उद्या तीच जर मुळाशी गेली ना तर या युती आघाड्यांना काय अर्थ आहे? या सगळ्या गोष्टी ह्या निवडणुकीच्या वेळेला बघता येतील का, विचार करता येईल त्या गोष्टींचा. त्याचा विचार आत्ता करून चालणार नाही. आत्ता मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही एक संकट म्हणूनच पाहावं, याला राजकीय लेबल लावू नयेत. याच दरम्यान मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील काही नेत्यांनी अशा इशाऱ्यांची पेरणी केली की एकत्र येण्याची शक्यता बंद दरवाजांच्या आड चर्चेत आहे. भाजपला ही एकजूट त्रासदायक ठरू शकते, विशेषतः मुंबई, ठाणे, नाशिक, कोकण अशा भागांमध्ये, कारण दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्र पाहणारा मोठा वर्ग अजूनही अस्तित्वात आहे. फडणवीस यांचं वाक्य, दोन भावांनी एकत्र येऊ नये असा मी GR काढलेला नाही, हे केवळ विनोद वाटेल, पण त्यामागचा राजकीय संदेश अधिक गडद आहे. तेही दाखवत आहेत की भाजपला या एकत्र येण्याची फारशी भीती नाही, ते उलट या प्रकारची खिल्ली उडवत आहे. पण दुसरीकडे हा एक प्रकारचा प्रिमेटिव्ह मेसेज आहे की या एकजुटीला आम्ही गांभीर्याने घेऊन तुमचं भविष्य आम्ही हसत हसत सांभाळू शकतो. मुंबई महानगरपालिका निवडणूक, विधानसभा निवडणूक आणि लोकसभेच्या पुढील टप्प्यांसाठी राज आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास मराठी मतांचं मोठं ध्रुवीकरण होऊ शकतं. शिवसेनेच्या पारंपरिक मतदारांमध्ये राज ठाकरे अजूनही प्रभावशाली आहेत, विशेषतः मुंबईतील मूळ मराठी मतदारांमध्ये. भाजपने मागील काही निवडणुकात हे मत विभाजन वापरून शिवसेनेला नुकसान केलं होतं, पण आता जर हे दोघं एकत्र आले तर भाजपच्या रणनीतीला मोठा धक्का बसू शकतो. याच प्रसंगी फडणवीस यांना मराठी विरुद्ध हिंदी असा जो वाद सुरू होता त्यावरही विचारण्यात आलं. महाराष्ट्र 1ली ते 12वी हिंदी विषय सक्तीचा ठराव काही वर्षांपूर्वी पारित झाला होता. या पार्श्वभूमीवर विरोधक भाजपवर टीका करत होते की मराठी विरोधात काम केलं जात आहे. यावर फडणवीसांनी ठाम उत्तर दिलं आहे, हिंदी सक्तीचा GR मी काढलेला नाही. उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या काळात हा निर्णय झाला होता, त्यामुळे राज यांनी हा प्रश्न मला न विचारता उद्धव ठाकरे यांना विचारावा. फडणवीस यांच्या या उत्तरात दोन गोष्टी स्पष्ट झाल्या. एक, हिंदी सक्तीचा निर्णय त्यांच्यावर ढकलण्याचा प्रयत्न विरोधक करत आहे, पण वस्तुस्थिती वेगळी आहे. आणि दोन, राज ठाकरे यांना अप्रत्यक्षपणे उद्धव यांच्यावर दबाव आणण्याचा संकेत त्यांनी दिला. देवेंद्र फडणवीसांचं हे विधान अनेक अंगाने महत्त्वाचं ठरतं, कारण सर्वप्रथम ठाकरेंच्या संभाव्य एकजुटीवर भाजप बारीक लक्ष ठेवून आहे. मग भाजप या एकजुटीचा राजकीय फायदा होणार नाही याची पूर्ण तयारीत आहे. मिश्किल शैलीत दिलेलं विधान हे भाजपच्या आत्मविश्वासाचं घोतक आहे. मग भाषावादावरून होणाऱ्या टीका भाजपाला पुन्हा ठाकरे गटावर सोपवत आहे. ठाकरे बंधू एकत्र आले तर भाजपला खरोखर फरक पडेल का, की फडणवीसांच्या शब्दांप्रमाणे ते दोघं फक्त खेळ खेळत राहू आणि जनतेचा विश्वास भाजपवरच राहील? उत्तर लवकरच मिळेल, कारण सध्या राजकारणात GR पेक्षा भावनिक समीकरणं अधिक परिणाम करतायत. बाकी तुमचं काय मत? मला खरंच वाटतं का उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे सोबत येणार आणि महाराष्ट्र पुन्हा शिवसेना जिंकणार? पण तुमचं काय मत आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या YouTube चॅनलला.